नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। सध्या पाहूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। विरोधकांच्या टीकेनंतर किरण पावसकरांची माफी न मागता फक्त सर्वासर्व माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करणं नव्हता, किरण पावसकरांचं स्पष्टीकरण। बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कोणीच करू शकत नाही, पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप, तर मला सांभाळलं पोरांना सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? पावसकरांकडून बाळासाहेबांच्या आव्हानाची खिल्ली। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार, तर पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सारवासार। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला खासदार नरेश मस्केंचं पावसकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, तर किरण पावसकरांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, संजय शिरसाटांनी स्पष्ट केली भूमिका। किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे, शिंदेंनी पावसकरांना लात मारून हाकलून दिलं पाहिजे। अंबादास दानवे आक्रमक, सुनील प्रभूंकडूनही पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध। राजूल पाटलांच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटलांनी तमाशा केला, मिंधे गटात गेल्यावर भांगेची खोट बोलण्याची सवय गोळी दिली जाते, मुलीला उमेदवारी दिली नाही तर राजीनामा देतो असं संजय पाटील म्हणाले। संजय राऊतांचा दावा, मी तुझ्या नादाला लागतो, बंदुकीची भाषा करणारा संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज। 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस असं म्हणत व्यक्त केला संताप। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललाय, राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, गिरीश महाजनांची टीका। पोह्यात मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा बुरखा फाडणारी माहिती समोर, कोट्यावधींचा निधी मिळूनही काम मात्र शून्य, 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा समोर। संजय दिना पाटलांची मतदारसंघात शून्य कामगिरी, देशमुखांचे 18 कोटींपैकी फक्त 1 कोटी 42 लाख खर्च, तर वाघचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। उमराजे निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संत गतीनं, निधीचं कारण देणारा 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार समोर। निधीची मुदत 5 वर्षांची असते, मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ते खासदारांचं अपयश। 2019 ते 2024 दरम्यान मला मिळालेल्या निधीमध्ये एकही पैसा अखर्चित नाही, आरोपांवर उमराजे निंबाळकरांची स्पष्टोक्ती। काम मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात, चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्यास काम थांबवून राहतात। निधीच्या आरोपांवरून खासदार संजय देशमुखांचं उत्तर। पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनावरील शोकप्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाल म्हणाल्यानं वाद, नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड, राज ठाकरेंचा संताप। भरत गोगावले असणार रायगडचे नवे पालकमंत्री, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, भरत गोगावलेंच्या बैठकीत निर्णय, मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच निर्णय होणार, शिंदेंची माहिती। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, अरुण लखानी, रवींद्र फाटक, विक्रम काकडे, अनिकेत तटकरेंसह 15 आमदारांचा शपथविधी संपन्न। अमरनाथ राजूरकरांसह धैर्यशील कदमांकडून जय भाजप अशा घोषणा। सभागृहात भाजप आमदारांची संख्या 35 वर, तर शिवसेनेचे 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार। शिंदेंच्या शिवसेनेचं मुंबईत नवीन सेना भवन उभं राहणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। नवीन सेना भवनासाठी आता जागेचा शोध सुरू आहे। पीकेसी दादरमध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे। सूत्रांची माहिती, मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न, तर काम करण्यासाठी ऑफिस तर लागणारच, शिंदेंचं उत्तर। वास्तुभवन इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या नव्या शिवसेना उभारण्यावरती अंबादास दानवेंचा टोला। प्रलोभनांमुळे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले, खासदार निधीसाठी शिंदेंच्या शिवसेनेत गेले नाहीत, अंबादास दानवेंचं वक्तव्य। आता बोलूयात राजकीय टॉप 9 मध्ये। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेक, तमाशा देख, एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतांना 2 तासात विकत घेत पक्षात आणलं, संजय राऊतांची टीका। खासदार गेले, त्या काळात आमदार नगरसेवकही सोडून जातील, निधी कसा मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे, नरेश मस्केंचा राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा।
ओमराजे निंबाळकरांसह सर्व 6 खासदारांचं महायुतीत स्वागत. ओमराजे निंबाळकर एनडीए मध्ये आल्यानं ते विरोधक राहिले नाही. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांचं वक्तव्य. ओमराजे निंबाळकर यांचा काल शिवसेनेत प्रवेश. आजच धाराशिव नगर परिषदेला निधी मंजूर. 18 कोटींचा निधी मंजूर. ओमराजे निंबाळकर यांनी आज घेतली उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांची भेट. ओमराजे निंबाळकरांनी ठाकरे सेना सोडण्याची दिलेली कारणं पटली नाहीत. मकरंद राजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. मकरंद राजे निंबाळकर हे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचे बंधू. मी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणार, मकरंद राजे निंबाळकर यांनी मत व्यक्त केलं. अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या. संजय राऊतांचं वक्तव्य. 3 गद्दार आणि 850 पोलीस होते. एवढे पोलीस कामाला लावले. आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो का? संजय राऊतांचा सवाल. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून नरेंद्र दराडांना डिवचणारे बॅनर. कुणाल दराडेंनी माझा बाप काढला म्हणून मी उमेदवारी अर्ज कायम ठेवला, असा आरोप गोकुळ गीतेंनी केला होता. नेहमी पाठीशी राहू, उपमुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिलं. नाशिक विधान परिषदेचे शिंदेंचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंवर नाराज नसल्याचंही केलं स्पष्ट. राज्यात यूसीसी बिल म्हणजे समान नागरी कायदा लागू केला जाणार, त्यासाठी सरकार सकारात्मक. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा. कायदा अंमलबजावणीसाठी राज्यात समिती गठीत केल्याचीही घोषणा.